आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण व मूलभूत सुविधांशी संबंधित निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये काम करावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी दिलेत। आज जिल्हा परिषदेत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आकांक्षित तालुका आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। बैठकीत आरोग्य विभागाच्या गर्भवती महिलांची पहिल्या महिन्याची नोंदणी वाढविणे, संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण 100% पर्यंत नेणे तसेच कमी वजनाच्या नवजात बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले। या उद्दिष्टांच्या 100% पूर्ततेसाठी 6 महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आलाय। पोषण विभागाच्या आढाव्यात तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। याशिवाय अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देशही देण्यात आले। शिक्षण विभागाला विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसेच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे आदेशही देण्यात आले। तसेच 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक उंचावण्यासाठी आणि 60%पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। बैठकीत भारत नेट कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याचीही चर्चा झाली आहे। विविध विभागांनी परस्पर समन्वयातून काम करून आकांक्षित तालुक्यातील विकास कामांना अधिक वेग देण्याची गरज सीईओ यांनी अधोरेखित केली आहे। दरम्यान केंद्र शासनाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात जिल्ह्यातील भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या 5 तालुक्यांचा नव्याने समावेश झाला आहे। या तालुक्यातील तातडीने आपला वेबसाईट डेटा तयार करून कृती आराखडा सादर करावा असे निर्देशही बैठकीत देण्यात आले। बैठकीत सर्व विभाग प्रमुख, आकांक्षित तालुका फेलो अतुल खडसे, संजय इंगळे हे प्रत्यक्ष तर सर्व गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते।